हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी स्वनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये। तर हे बघा, कालच्या भागामध्ये आपण कोणती मेजरमेंट लागतात कटोरी ब्लाऊज होण्यासाठी ते पाहिलं होतं। तर आज आपण म्हणजे जो रेडीमेड ब्लाऊज आहे किंवा जो जुना ब्लाऊज आहे त्याच्यावरून मेजरमेंट कसं घ्यायचं ते पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊजचे हुक व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे बघा, शोल्डरपासून खालीपर्यंतचं अंतर म्हणजेच पूर्ण उंची, हा झाला आपलं पहिलं मेजरमेंट। त्याच्यानंतर ना लगेच त्याच्याच लागोलाग आपण काय करायचं, पाठीमागचा गळासुद्धा काय करून घ्यायचा, तिथंच हे करून घ्यायचं, त्याचंसुद्धा मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे। म्हणजे दोन्ही कामं आपली एक वेळेस होऊन जातात आणि पाठीमागच्या भागाचं टेन्शन संपून जातं। तर मी आता पाठीमागचा गळासुद्धा घेतलेला आहे। आता पुढचा म्हणजे बाजू सरळ करायची आणि पुढच्या बाजूनं आपण जिकडं हुक लावतो म्हणजे हुक अटॅच करतो, म्हणजे हुकाची जी बाजू आहे ना तिथं आपण तिकडून छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याबरोबर टोकापासून इकडे घ्यायचं आहे, म्हणजे छातीचं ते मेजरमेंट असतं। छातीचं मेजरमेंट कुठून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की जिथून आपण हुक लावतो म्हणजे जी हुकाची बाजू असतो म्हणजेच आपली जी उजव्या हाताची बाजू असतो तिकडून मेजरमेंट घ्यायचं छातीचं आणि कंबरचं। आणि कधीही लक्षात ठेवा, जे छातीचं माप असतं ना त्याच्यापेक्षा 1 इंच कमी हे कंबरचं माप असतं, त्यामुळे कंबरचं मेजरमेंट घेणं हे इतकं गरजेचं नाही आणि शक्यतो घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर शोल्डर आणि शोल्डर पट्टीचं मेजरमेंट घ्यायचं। इथं शोल्डरचं तुम्ही घेणार, कारण तयार शोल्डर इथं 2.5 इंचाचं आहे, तर आपण शोल्डर पट्टी काय करणार आहे त्यामध्ये अर्धा मिसळून 3 इंचाची घेणार आहे। हे एक बेसिक आहे, त्यामुळं तुम्ही कोणतंही असलं ना तरी शोल्डर त्यामध्ये अर्धा इंच मिसळून तुम्ही वाढवून ते शोल्डर पट्टी रेडी करत असता, म्हणजे तुमचा शोल्डर तयार होत असतो। तर त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थितपणे एकदम ॲक्युरेटपणे व्यवस्थित असे मापं घ्यायचे। त्याच्यानंतर ना कटोरीचं मेजरमेंट घ्यायचे। जर तुम्हाला साईजनुसार कोणत्या साईजला कितीची कटोरी लागते हे जर समजत नसेल तर त्या कस्टमरच्या ब्लाऊजवरूनच तुम्ही त्या कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे ते येतंसुद्धा। आता शोल्डरपासून पुढं म्हणजे जेवढी काही तुम्हाला शॉर्ट लॉंग बाही पाहिजे तेव्हा ते बाहीचं मेजरमेंट तुम्ही घ्यायचं आहे। जर त्या म्हणल्या की बाबा मला थोडी शॉर्ट पडते किंवा वाढवून द्या, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने अर्धा 1 इंच तुम्ही काय करू शकता, वाढवू शकता। आणि शेवटचं जे माप असतं ते म्हणजे दंडघेर, तर ते दंडघेरचं माप आपल्याला काय करावं लागतं, फिटिंगसाठी लागत असतं। तर मुंडा कसा ठरवायचा किंवा मुंडा किती असतो याची सगळी डिटेल मी माहिती माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तो लॉंग व्हिडिओ कालच मी पोस्टसुद्धा केलेला आहे, तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी।